पालिका निवडणुकीनंतर शिंदेना पक्ष भाजपात विलीन करावा लागणार आहे। मोदी शहांनी शिंदेना पक्ष विलीनीकरणाचा सल्ला दिलाय असं राऊतांनी म्हटलंय। भाजपने शिंदेना आमच्या विरोधात वापरून घेतलं असंही राऊत म्हणतात। मोदी आणि शहांना माहिती आहे की शिंदेंची जमिनीवरील ताकद नक्की किती आहे। त्यांनी त्यांना वापरून घेतलं आमच्या विरुद्ध, महाराष्ट्राच्या विरुद्ध, मराठी माणसाच्या विरुद्ध। आणि अमित शहाचा आणि मोदींचा त्यांना थेट सल्ला आहे की महानगरपालिका निवडणुका झाल्यावर तुम्हाला तुमचा पक्ष हा भाजपमध्ये विलीन करावा लागेल। हे जे मी सांगतोय या सत्य आणि तथ्य आहे। कारण कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कायद्याच्या आधारे ते सुप्रीम कोर्टामध्ये आपला बचाव करू शकत नाहीत। निवडणुका झाल्यानंतर पगारी नेते संजय राऊत हे उभाटा गटाला काँग्रेसमध्ये विलीन करणार आहेत आणि त्या बदल्यामध्ये राहुल गांधी यांची त्यांनी सुपारी घेतली आहे की उभाटा गटाला महापालिका निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसमध्ये मी विलीन करणार आणि त्या बदल्यामध्ये संजय राऊत यांना राज्यसभेची खासदारकी मिळावी यासाठी संजय राऊत यांनी ही सुपारी घेतलेली आहे। राज्यसभेमध्ये पुन्हा एकदा संजय राऊत उभाटा गटाच्या मतांवर निवडून जाऊ शकत नाहीत। त्यामुळे संजय राऊत यांनी राहुल गांधींसोबत डील केली आहे। एकनाथ शिंदेंचा पक्ष भाजपचं अंगवस्त्र असं संजय राऊतांनी म्हटलंय। संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेवर ही बोचरी टीका केली। जेवढी किंमत द्यायची तेवढीच दिली जाते असं संजय राऊत म्हणाले। एकनाथ शिंदेंचा पक्ष हा भाजपचा अंगवस्त्र आहे। अंगवस्त्राचा अर्थ कळतो तुम्हाला? डिक्शनरी उघडा मराठीची, शब्दकोश मराठीचा उघडा, शब्द रत्नाकर उघडा, बरं का? शिंदेंचा पक्ष हा भाजपचं अंगवस्त्र आहे। त्याच्यामुळे अंगवस्त्राला जेवढी किंमत द्यायची तेवढीच दिली जाते। संजय राऊत यांची ही बोचरी टीका। संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेवरही टीका केली। जेवढी किंमत द्यायची तेवढीच दिली जाते असं त्यांनी म्हटलेलं आहे। एकनाथ शिंदेंचा पक्ष हे भाजपचं अंगवस्त्र असल्याचं संजय राऊत म्हणाले।